मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने जी.आर. काढला आणि या जी.आर. विरोधात ओबीसी समाज आक्रमक झालेला आहे। नांदेडमध्ये देखील आज ओबीसी समाजाची बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये पुढची दिशा काय हे ह्या सूचना ओबीसी समाजाने दिलेल्या आहेत। आपल्यासोबत ओबीसी समाजाचे नेते आहेत, कार्यकर्ते आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करूयात। काय सांगाल, आज ओबीसी समाजाची जिल्हास्तरीय बैठक पार पडली, काय पुढची दिशा असणार आहे? फार घाई गर्दीने या ठिकाणी एका 2 दिवसामध्ये बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। या ठिकाणी ओबीसी विमुक्त भटके आणि बलुतेर समाजाचे संपूर्ण तालुक्यातून कार्यकर्ते या ठिकाणी आले। आपण बघितलं असेल, हॉल सुद्धा आम्हाला कमी पडला। येणाऱ्या काळामध्ये आम्ही असं ठरवलंय की आमचं आरक्षण ज्याने हिसकावून घेतलं, ज्याने हिसकावून दिलं, ज्यानं त्याच्यावर सह्या केल्यात, जे गुन्हेगार आहेत त्याच्यामध्ये, आम्ही मराठा समाजाला यात गुन्हेगार समजत नाही, कारण त्यांनी त्यांच्या समाजासाठी मागणी केली आहे। ते विजयी झालेत, त्यांच्या कामामध्ये ते विजयी झालेत। पण कालपर्यंत फडणवीस सरकारने स्वतः मुख्यमंत्री म्हणत होते की भाजपा हा ओबीसीचा डीएनए भाजपामध्ये आहे, त्यांच्यामध्ये आहे, त्यांच्या कार्यकर्त्यामध्ये आहे, त्यांच्या पक्षामध्ये आहे। आम्हाला फक्त आता एकच वेळ राहिली आहे, यांच्या खऱ्या अर्थाने यांच्या डीएनए तपासायला पाहिजे। यांचं डीएनए जर ओबीसी आहे, मग तुम्ही कालपर्यंत आम्हाला खोटं बोलत होतं, आमचं आरक्षण तुम्ही घालवलंय म्हणून महाराष्ट्राच्या सरकारच्या विरोधामध्ये, मुख्यमंत्र्यांच्या विरोधामध्ये प्रचंड असं जन आंदोलन या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये होऊ घातलेलं आहे। ओबीसीचं आरक्षण आमच्या हातातून हिसकावून घेण्याचं, आमच्या ताटात माती कालवण्याचं काम जर कोणी केलं असेल महाराष्ट्रामध्ये, तर या ठिकाणच्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचं मी केलंय, त्याचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतोय। निश्चितच ओबीसीच्या ताटामध्ये कालवण्याचं काम महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे। दुसरी देखील नेते आहेत आपल्यासोबत, त्यांच्याशी बातचीत करूयात। काय सांगाल, जी.आर. काढला, प्रचंड ओबीसी आता नाराज आहे। 58 लाख सर्टिफिकेट रेग्युलराइज करण्याचा आदेश झालेला आहे, त्याच्यामुळे सरसकट आरक्षण मराठा समाजाला मिळालेलं आहे। आम्हाला मराठा समाजाच्या आरक्षणाच्या लढ्याबद्दल डॉक्टर साहेब सांगितल्याप्रमाणे काही म्हणणं नाही, पण त्या ठिकाणी आमच्या ओबीसीचा पूर्णपणे घात देवेंद्र फडणवीस सरकारने केलेला आहे। देवेंद्र फडणवीस म्हणतात की भाजपच्या डीएनए मध्ये ओबीसी आहे, पण आताच आम्ही डीएनए टेस्ट केलेली आहे, भाजपच्या डीएनए मध्ये निजामशाही आहे। निजामाचे रेकॉर्ड बघून तुम्ही आमचे सगळे बर्बाद केले, म्हणून तुमच्या डीएनए मध्ये निजाम आहे, ओबीसी नाही। विनाकारण आम्हाला तुमच्या डीएनए मध्ये नेऊ नका। देवेंद्र फडणवीसनी पाठीमध्ये खंजर खुपसलेला आहे, ओबीसीच्या जीवावर सरकार आणलं आणि ओबीसीच्या पाठीत खंजर खुपसलेला आहे। येणाऱ्या काळामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये कुठल्याही राज्य आघाडी सरकार आहे, एकाही मंत्र्याला फिरू देणार नाही। 17 तारखेला पालकमंत्र्यांना आम्ही आवाहन केलेलं आहे, नांदेडमध्ये येऊन दाखवा, आम्ही तुम्हाला झेंडा फडकू देणार नाही, आम्ही पूर्ण ताकदीनिशी आहोत। निश्चितच पुढची काय भूमिका असणार आहे? आम्ही 17 तारखेला प्रचंड मोठ्या प्रमाणात ह्या नांदेड जिल्ह्यामध्ये नाकाबंदी करणार आहोत। ह्या जिल्ह्यामध्ये कोणत्याही मंत्रीला आम्ही फिरू देणार नाही। प्रत्येक आमदाराच्या घरावर मोर्चा काढणार आहोत। प्रत्येक ज्यांनी आमच्या विरोधात केले, खासदार असतील, आमदार असतील, या सगळ्यांच्या विरोधात आम्ही तीव्र रस्त्यावर उतरून आंदोलन करणार। आमच्याजवळ जे आहेत, गाडो असतील, बेंड्र असतील, जे आमचे सागर सामग्री आहेत, ते घेऊन आम्ही रस्त्यावर उतरणार आहोत आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात हे आंदोलन आम्ही करणार आहोत। निश्चितच येणाऱ्या काळामध्ये ओबीसी समाज मोठ्या प्रमाणात आक्रमक भूमिका घेणार असून मंत्री असो, आमदार असतील, खासदार असतील, त्यांच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा या ओबीसी बांधवांनी दिलेला आहे। संजय सूर्यवंशी, साम टीव्ही न्यूज, नांदेड। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।